अंकगणित आणि बुद्धिमत्ता या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। जर तुम्ही PSI, STI, टॅक्स असिस्टंट, SSC, MPSCच्या इतर परीक्षा तसेच वनसेवा, पोलीस भरती, तलाठी, अग्निशामक, ग्रामसेवक, बँक, रेल्वे आणि इतर परीक्षांची तयारी करत असाल तर ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठीच आहे। या सगळ्या परीक्षांमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावर बरेच प्रश्न विचारलेले असतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या मनात अंकगणित आणि बुद्धिमत्ताविषयी खूप भीती असते। परंतु जर तुम्ही ही लेक्चर सिरीज पूर्ण बघितली तर कोणतेही सूत्र पाठ न करता तुमच्या मनातील सगळी भीती निघून जाईल। फक्त तुम्हाला दोनच गोष्टी फॉलो करायच्या आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यांदा शांतपणे पुढे न घेता बघायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा हा सेम व्हिडिओ परत बघत तुमच्या वहीवर त्याच्या नोट्स घ्यायच्या आहे। या जर दोन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची निवड कोणीही थांबवू शकणार नाही। आता आमच्याविषयी थोडक्यात सांगतो। आम्ही हा चॅनल उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या मातृभाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने सुरू केला आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर मित्रांनाही हे व्हिडिओज पाठवा। तुम्हाला जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आणि आपल्या कडक मराठी शिक्षण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया। आज आपण लसावी आणि मसावी या विषयावर भाग क्रमांक 1 बघणार आहोत। पहिला आपण बघूया लसावी म्हणजे काय। लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य संख्या। आता तुम्ही म्हणाल की विभाज्य संख्या म्हणजे काय, तर जर आपण एक साधा भागाकार करत असू, जर मी भागाकार करतोय 25 भागिले 5, ओके, तर आपण इथे 25 लिहिला, या संख्येला आपण म्हणतो विभाज्य संख्या आणि हा जो 5 आहे त्याला आपण म्हणतो विभाजक संख्या। ठीक आहे, तर लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य संख्या, म्हणजेच दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो अशी संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांचा लसावी होय। आता जर आपण दोन संख्या घेतल्या 10 आणि 20, तर ह्या दोन संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो अशी संख्या आपल्याला सापडणे म्हणजेच लसावी शोधणे होय। तर लसावी शोधण्यासाठी एक सोपी पद्धत आहे। तुम्ही पूर्वी शाळेमध्ये शिकला असाल की तुम्ही अवयव पाडायचे आणि नंतर लसावी काढायचे, परंतु ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये शॉर्टकट पद्धतीने लसावी काढावा लागतो आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत। तर आता आपण बघू की लसावी कसा काढायचा। तर आपल्याकडे दोन संख्या आहे 10 आणि 20, तर त्यातली सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। यातली मोठी संख्या आहे 20 आणि 20चा पाडा जोपर्यंत लिहायचा आहे की त्यातील एका संख्येला, कोणत्याही एका संख्येला 10 ने भाग जात नाहीये। तर आता आपण बघितलं तर 20 अशी एक संख्या आहे की तिला 10 ने पण भाग जातोय। जर आपण याला 10 ने भाग दिला तर तिला 10 नेही भाग जातोय, म्हणजेच 20 हा झाला या दोन संख्यांचा लसावी किंवा लघुत्तम साधारण विभाज्य संख्या, म्हणजेच लहानात लहान अशी संख्या की जिला 10 आणि 20 या दोन संख्यांनी भाग जातोय। आता आपण दुसरं उदाहरण बघूया। जर आता आपण दुसऱ्या तीन संख्या घेतल्या 10, 20 आणि 30 आणि ह्या तीन संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे। तर सर्वप्रथम यातील सगळ्यात मोठी संख्या आपण निवडली, ती आहे 30 आणि 30चा पाडा आपण लिहायला सुरुवात केला। तर आता 30 या संख्येला 10 ने भाग जातोय परंतु 20 ने भाग जात नाहीये। तर मी 30 दुने 60 ही पुढची संख्या घेतली आणि 60 या संख्येला 10 ने भाग जातोय, 20 ने भाग जातोय आणि 30 नेही भाग जातोय, म्हणजेच 60 ही अशी लहानात लहान संख्या आहे की जिला 10, 20 आणि 30 या तिन्ही संख्यांनी भाग जातोय, म्हणजे 60 हा झाला 10, 20 आणि 30 या संख्यांचा लसावी। तर लसावी कसा काढायचा हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। तर आता आपण पुढची संकल्पना एक बघूया, ती म्हणजे मसावीची, आणि त्यानंतर त्याच्यावर लसावी आणि मसावी यांच्यावरचे उदाहरण आपण सोडून घेऊया। मसावी याची संकल्पना बघू। मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक संख्या। आता आपण मगाशी भागाकार बघितला होता 25 भागिले 5, त्यातील 5 ही जी संख्या आहे तिला आपण म्हणतो विभाजक संख्या, विभाजक संख्या। तर मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक संख्या की दिलेल्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजेच त्याला आपण मसावी म्हणतो। म्हणजे जर आपल्याला दोन संख्या दिलेल्या असेल 10 आणि 20,
तर कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 10लाही पूर्ण भाग जातो आणि 20लाही पूर्ण भाग जातो, अशा संख्येला आपण म्हणतो मसावी संख्या. तर आता तुम्ही पूर्वी शाळेमध्ये मसावी काढण्याची पद्धत शिकली असाल अवयव पद्धतीने, परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला ती पद्धत वापरायची नाही आहे. तर मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मसावी कसा काढायचा ते सांगतो. तर 10 आणि 20 यापैकी मोठी संख्या तुम्हाला निवडायची आहे 20, आणि 20ला छोट्या संख्येने भाग द्यायचा आहे, आणि म्हणजेच 10ने आपण त्याला भाग दिला. सर 10ने जर याला पूर्ण भाग दिला तर 10 दुने 20 असं आपल्याला बाकी 0 मिळते, म्हणजेच 10ने 20ला पूर्ण भाग जातो. म्हणजेच 10 ही अशी संख्या आहे, छोट्यात छोटी संख्या आहे, मोठ्यात मोठी संख्या आहे की तिला 10 आणि 20 या दोन्ही संख्यांना जर आपण भागितलं तर पूर्ण भाग जातो. म्हणजेच 10 हा झाला त्याचा मसावी किंवा महत्तम साधारण विभाजक संख्या, मसावी. आता आपण लसावी आणि मसावी याच्यावर काही उदाहरणे बघूया. तर पहिलं उदाहरण आपण बघूया, खालील संख्यांचा लसावी काढा. तर आपल्याकडे संख्या आहे 6 आणि 11. तर आता पहिली यातली मोठी संख्या आपण निवडू 11. तर 11चा पाडा तुम्हाला लिहायचा आहे की जोपर्यंत 11च्या पाड्यातील कोणत्याही संख्येला 6ने भाग जात नाही आहे. तर 11 1 11, 11 दुने 22, 11 3 33. सो 22ला भाग जात नाही आहे, 33लाही भाग जात नाही 6ने. त्यानंतर 11 चौक 44, 44लाही भाग जात नाही. 11 5 55, 55लाही भाग जात नाही आहे. त्यानंतर 11 6 66, तर 66ला 6ने पूर्ण भाग जातोय. म्हणजेच 66 अशी संख्या आहे की अशी लहानात लहान संख्या आहे की जिला 6 आणि 11 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातोय. म्हणजे 66 हा झाला 6 आणि 11 यांचा लसावी. त्यानंतर आता आपण 4, 8 आणि 12 या 3 संख्यांचा लसावी काढू. तर यातील सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला निवडायची आहे ती आहे 12, आणि 12चा पाडा तुम्हाला लिहायचा आहे. सो 12 1 12, 12 दुने 24. सो आता 12ला जर तुम्ही 4ने भाग दिला तर 4ने भाग जातोय, परंतु 8ने भाग जात नाहीये. परंतु 24 ही अशी संख्या आहे की जिला 4नेही भाग जाईल आणि 8नेही भाग जाईल. तर तुम्हाला 24 हा झाला तुमचा लसावी, आणि 12नेही तिला भाग जातोय. म्हणजे 24 अशी संख्या आहे, लहानात लहान संख्या आहे की जिला 4, 8 आणि 12 या संख्यांनी भाग जातो. म्हणजेच तो झाला त्याचा लसावी. आता तुम्हाला लसावी आणि मसावी काढताना पाडेपाठ असणे खूप आवश्यक आहे. तर प्रत्येकाने 20 पर्यंत पाठ करणे अपेक्षित आहे आणि प्रत्येकाने ते करावे अशी अपेक्षा आहे. आता आपण त्याचं पुढचं उदाहरण बघूया. तर आता आपल्याला 10, 20 आणि 40 या 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. तर त्यातील सगळ्यात मोठी संख्या आपण सिलेक्ट केली ती आहे 40. आता 40ला 10नेही भाग जातोय आणि 20नेही भाग जातोय, आणि 40ने तर 40ला भाग जातोच आहे. म्हणजे 40 हा अशी लहानात लहान संख्या आहे की तिला 10, 20 आणि 40ने भाग जातोय. म्हणजे तो झाला त्याचा लसावी. ओके, आता आपण थोडंसं अवघड उदाहरण बघूया. इतके अवघड प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारत नाही, परंतु आपण बघू 24, 32 आणि 48 या 3 संख्यांचा आपल्याला अवघड म्हणजे याचे पाडे लक्षात ठेवणं अवघड आहे. मग ते पाडे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. तर 24, 32 आणि 48 या 3 संख्यांचा लसावी तुम्हाला काढायचा आहे. तर यातील सगळ्यात मोठी संख्या आपण पाहिली ती आहे 48. तर 48चा पाडा मी लिहायला सुरुवात केला. सो मी 48चा पाडा लिहितो. 48 दुने म्हणजे 8 दुने 16, 4ला 1 आणि 4 दुने 8 आणि 1 9. सो 48 दुने 96. त्यानंतर 48 त्रिक 8 त्रिक 24, 2 4 त्रिक 12 आणि 2 14, त्याची 144. त्यानंतर 48 गुणिले 4 म्हणजेच 8 चौक 32 आणि 4 चौक 16 आणि 3 19 म्हणजेच 192. ओके, तर आता आपण बघूया. जर 24ला भाग दिला तर 24ने भाग जातो, परंतु 32ने भाग जाणार नाही. 144लाही 24ने भाग जाईल, परंतु 32ने त्याला भाग नाही जाणार. त्यानंतर 192ला बघूया आपण. सो 192ला जर आपण 24ने भाग दिला, सो 192 भागिले 24. सो 24 1 24, 24 दुने 48, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. ओके, तर यानी 24 8 192 असू शकतात. 8 चौक 32, 4 3,
आणि 82 16 आणि 3 19. ओके, म्हणजे 24ने पूर्ण भाग जातोय आणि 48ने 92ला भाग 32नेही 92ला भाग जाईल. सो 32 192. सो 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाचे 15 3 सक 18. ओके, सो 32 गुणिले 6 जर आपण केलं तर 6 दुने 12 हातच्याला 1 3 सक 18 आणि 1 19 म्हणजे 32 सक 192 होत आहे. सो म्हणजे 32 ही अशी संख्या आहे की जिला 24 32 आणि 48 या तिन्ही संख्यांनी भाग जातोय. म्हणजेच 192 हा झाला या तीन संख्यांचा लसावी. ओके, तर आता लसावी तुम्हाला समजला असेल बऱ्यापैकी. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आता आपण खालील संख्यांचे मसावी काढू. लसावी कसा काढायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण मसावीचे काही उदाहरणं बघूया. तर 12 आणि 48 हे पहिलं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण मोठी संख्या जी आहे ती निवडली. ती आहे 48 आणि 12ने तिला भाग दिला. सो 12ने जर 48ला आपण भाग दिला तर 12 चौक 48 होतात. सो 48ला पूर्ण भाग जातोय. म्हणजेच 12 ही अशी संख्या आहे की अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने जर आपण 12 आणि 48ला भाग दिला तर तो भाग पूर्ण जातो. म्हणजेच 12 हा झाला त्यांचा मसावी. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. 1782 आणि 420. तर 1782 ही मोठी संख्या आहे. तर 1782ला आपल्याला आपण विभाज्य संख्या म्हणून घेऊ 1782 आणि त्यानंतर 420 ही विभाजक संख्या म्हणून आपण घेऊ. सो 420ने आता जर भाग दिला तर आता तुम्ही बघू शकता इथे. तर 420 गुणुले 4 जर आपण केलं तर 1782च्या जवळजवळ संख्या येऊ शकते, कारण 4 चौक 16 होतात. सो 1600च्या जवळजवळ. सो 420 गुणुले 4 जर आपण केलं तर इथे 4 त्यानंतर 4 दुने 8 आणि 4 चौक 16. सो 1684 आपला गुणाकार येतोय. सो तो आपण त्यातून वजा करून घेऊया. सो 12 भागिले 4 बरोबर 8. हातच्याला 1 18 भागिले 9 बरोबर 9. त्यानंतर हातच्याला 1 17तून 17 गेले 0. ओके, तर त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला. आता बाकी 98 उरली आहे. तर 98 ही तुम्हाला विभाजक संख्या घ्यायची आहे आणि जो तुम्ही पहिल्यांदी विभाजक संख्या घेतली होती 420 तिला आपण विभाजक संख्या म्हणून आता कन्सिडर करायची, विभाज्य संख्या म्हणून कन्सिडर करायचं आहे. म्हणजे 98 झाली तुमची विभाजक आणि 420 झाला तुमची विभाज्य संख्या. तर आता 98ने 420ला भागायचं आहे. तर 98ने जर 420ला भागितलं तर 98 गुणुले 4 जर आपण केलं तर आपला भाग जाईल. सो 8 चौक 32 हातच्याले 3 त्यानंतर 9 चौक 36 आणि 3 39 बरोबर. त्यानंतर जर आता याची वजाबाकी आपण केली 10तून 2 गेले 8 आणि 42 वजा 40 म्हणजे 2 28 आपली बाकी उरली आहे. आता बाकी जी उरती आहे 28 तिला आपण विभाजक म्हणून कन्सिडर करायचं आहे आणि 98ला आपण विभाज्य संख्या म्हणून घेणार आहोत. आता 28ने जर 98ला भागितलं तर आपल्याला पूर्ण भाग जाईल. तर 28 गुणुले नाही, पूर्ण भाग जात नाही आहे 28ने जर 98ला भागितलं तर आता आपण 28 गुणुले 2 करू. 28 गुणुले 2 9 दुने 8 दुने 16 त्याला 1 2 दुने 4 आणि 1 5. त्यानंतर 28 चौक 28 गुणुले 4 जर केलं आपण 8 चौक 32 होत आहे आपले 3 4 दुने 12 आणि 3 15 म्हणजे जास्त जात आहे. म्हणजे 28 त्रिक आपण करू शकतो. सो 8 त्रिक 24 हातच्याले 2 बेत्रिक 6 आणि 2 8 म्हणजे 28 त्रिक 84. हा जर वजाबाकी आपण केली तर 8तून 4 गेले 4 9तून 1 गेलं 9तून 8 गेला 1. आता आपण 14 ही संख्या परत विभाज्य संख्या म्हणून विभाजक संख्या म्हणून घ्यायची आणि 28 ही विभाज्य संख्या म्हणून घ्यायची. सो 14 1 14 14 दुने 28. सो यांनी पूर्ण भाग जातोय तुमचा 14 दुने 28ला 0 0 आपली बाकी उरते. म्हणजे 14 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 1782 आणि 420 या दोन्ही संख्यांना भाग जातोय. म्हणजे 14 हा झाला त्याचा मसावी. सो मसावी काढण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल आता बऱ्यापैकी ह्या उदाहरणावरून. तर आपण अजून काही उदाहरणं बघूया. आता आपल्याकडे संख्या आहेत
10,997 आणि 14,139. तर 14,139 ही मोठी संख्या आहे, ती आपण निवडायची आहे. 14,139. त्यानंतर 10,997 ही आपली विभाजक संख्या म्हणून आपण घेऊ. आता जर आपण याला भाग दिला तर आपण ॲज इट इज एकचा भाग देऊ, एकचा गुणाकार करून भाग देऊया. म्हणजेच 10,997 फक्त आपल्याला वजा करावे लागतील. 9तून 7 गेले 2, त्यानंतर 13तून 9 जर गेले तर 4, हातच्या आला 1, 11तून 10 गेला 1, परत हातच्या आला 1, 14तून 11 गेले 3, म्हणजे 3142. बरोबर. आता 3142 ही आपली बाकी उरली, तिला आपण विभाजक संख्या म्हणून घेऊ आणि 10,997 या संख्येला आपण विभाज्य संख्या म्हणून घेऊ. आता जर आपण बघितलं तर 3 त्रिक 9 होतात, म्हणजे 3ने जर आपण गुणाकार केला म्हणजे 3142 गुणिले 3 केला तर याच्या जवळपास संख्या आपल्याला मिळेल. तर 3 दुने 6, त्यानंतर 4 त्रिक 12, हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4 आणि त्यानंतर 3 त्रिक 9, म्हणजे आपले 9420 अशी संख्या आपल्याला मिळते. तर ही आपण वजाबाकी करून घेऊ. त्यानंतर 7तून 6 गेला 1, 9तून 2 गेले 7, त्यानंतर 9तून 4 गेले 5 आणि 10तून 9 गेले 1. सो 1571 अशी बाकी आपल्याकडे उरली आहे. त्यानंतर तिला आपल्याला परत विभाज्य संख्या म्हणून कन्सिडर करायचा आहे, विभाजक संख्या म्हणून. आणि विभाज्य संख्या आपल्याला घ्यायची आहे 3142. सो 3142 घेतल्यावर जर 2नी जर आपण भाग दिला तर आपण बघूया तर आपल्याला एक्झॅक्टली भाग जातोय 3142ला. सो वजा केलं तर 0 बाकी उरते आपली. म्हणजेच 1572 अशी संख्या आहे की जी अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 10,997 आणि 14,139 या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणजेच 1571 ही झाला मसावी, हा झाला मसावी. आता आपण पुढील 3 संख्यांचा मसावी काढूया. तो मसावी जर 3 संख्यांचा मसावी जर काढायचा असेल तर आपण तो कसा काढतोय ते बघूया पहिलं. तर आता पहिल्या यातील 2 मोठ्या संख्या आपल्याला सिलेक्ट करायच्या आहे, 279 आणि 186. सो 279 ही सगळ्यात मोठी संख्या आहे म्हणून तिला आपण विभाज्य संख्या म्हणून घेतलं. त्यानंतर 186ला विभाजक संख्या म्हणून घेतलं. त्यानंतर आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. सो जर आपण भागाकार केला तर 18 दुने 36 होत आहे, म्हणजे 1चाच भाग जाईल. म्हणजे 186 गुणिले 1. सो 186 ॲज इट इज आपण लिहिलं आहे. आणि याच्यातून वजाबाकी केली तर 9 वजा 6 3, 7तून 27 वजा 18 करू आपण डायरेक्ट. सो 7 आणि 2 9, सो 93 आपली बाकी उरली. आता आपण 93 विभाजक म्हणून घ्यायचं आहे आणि 186ला आपण विभाज्य संख्या म्हणून घेऊ. तर 93नी जर भाग दिला तर 93 गुणिले 2 या पूर्ण संख्येला भाग जातोय 186 आणि आपली बाकी 0 उरते. म्हणजे या पहिल्या 2 संख्यांचा मसावी झाला 93. आता आपल्याला 93 आणि 62 या 2 संख्या घेऊन त्यांचा मसावी काढायचा आहे. म्हणजे आता आपल्याकडे मोठी संख्या होईल 93 आणि छोटी संख्या होईल 62. म्हणजे 62ने जर आपण भागितलं 93ला तर आपल्याकडे आता 62ने 1ने भाग जाईल. सो 62 आम्ही आहे तसा घेतला, वजाबाकी केली. 3तून 2 गेला 1, 9तून 6 गेले 3. त्यानंतर 31 आपली बाकी उरली. 31ला विभाजक संख्या म्हणून घेतलं. त्यानंतर 62 विभाज्य संख्या घेतली. त्यानंतर 31ने जर आपण याला जर आपल्याला 62ला भाग द्यायचा आहे तर 2नी जर भाग दिला 31 दुने, सो पूर्ण भाग जातोय आपला आणि आपली जी बाकी आहे ती 0 उरते. म्हणजेच आपली जी संख्या आहे मसावीची ती आहे 31. म्हणजे 31 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 62, 186 आणि 279 या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणजेच 31 हा झाला या तिन्ही संख्यांचा मसावी. तर आता तुम्हाला मसावी काढण्याची पद्धत लक्षात आली असेल आणि लसावी काढण्याची पद्धतही बऱ्यापैकी लक्षात आली असेल. तर आता बाकीचा जो पार्ट आहे तो आपण सेकंड जे लेक्चर होईल लसावी आणि मसावी त्यामध्ये बघूया. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही mynameiz21714@gmail.com या मेल ID वर पाठवू शकता. आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.